नमस्कार. तर आज आपण बेसन शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे. तर झटपट अशी 5च मिनिटात तयार होणारी भाजी आणि आपण टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो आणि कुठे बाहेर जरी गेलो प्रवासासाठी तरीसुद्धा आपण ही भाजी घेऊन जाऊ शकतो. अशी चटपटीत भाजी आज आपण बनवणार आहे. अगदी सोपी, कुणालाही जमेल. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण घेऊयात शिमला मिरच्या आणि त्या शिमला मिरची ज्या आहे त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेणार आहेत. तर कट करताना आपण त्यातलं बी जे आहे ते काढून घेणार आहेत आणि उभ्या आकाराच्या अशा चिरून घेणार आहेत. तर कशा पद्धतीने चिरायच्यात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने आपण ह्या चिरून घेणार आहेत. अगदी सोपी भाजी आहे आणि खायलासुद्धा मस्त लागते. तर मस्त असे उन्हाळ्यात काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण अशा भाज्या जर बनवल्या तर नक्कीच खायलासुद्धा मजा येते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर यातलं बी जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत आणि चिरतानीच तसं चिरलेलं आहे. अशा उभ्या आकाराच्या चिरलेल्या आहेत. तर त्याचे जे आकार आहे चिरताना तो मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. आणि आपण आता बेसन पीठ कालूयात. तर एक वाटीभर असं बेसन पीठ मी यासाठी वापरणार आहे. अगदी कमी साहित्यातच ही भाजी तयार होते. तर बेसन पीठ जे आहे ते आपल्याकडे उपलब्धच असतं. अगदी घरामध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच आपण बनवणार आहेत आणि अगदी सिंपल पद्धतीने आम्ही अशीच बनवतो. तशीच बनवलेली आहे मी. तर व्हिडिओसाठी काही वेगळी केलेली नाही आहे. तर सिंपल अशीच भाजी बनवलेली आहे. तर एक वाटीवर असं बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ फक्त बेसन पिठाचीच आपल्याला बनवायची आहे. तर यामुळे आपण घेतले आहेत बेसन पीठ. आणि आता आपण बेसन पिठामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेणार आहेत. अजिबात गेठुळं ठेवायच्या नाही आहेत. जसं आपण पिठलं बनवतो ना त्या पद्धतीनेच आपण बेसन पीठसुद्धा त्याच पद्धतीने कालून घ्यायचे आहेत. म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून. आणि जास्त पातळ नाही, जास्त घट्टसुद्धा नाही, असं सैलसरच आपण म्हणजे पाणी नंतर सुद्धा टाकता येईल म्हणून प्रमाणातच पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये घालूयात तेल. तर तुम्ही कशी बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि अशी बनवली नसेल तर नक्कीच बनवूनसुद्धा बघा. तर फोडणीसाठी घातली आहेत मोहरी, त्यानंतर जिरे आणि लसूणसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर फोडणीसाठीच मी घातलं आहे, फोडणीमध्येच मी घातलं आहे. तुम्ही हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा दळून टाकू शकता. हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची सुद्धा चट बनवू शकतात. शिमला मिरची मी लाल मिरचीचीच बनवते. तर आपल्याला फक्त लाल मिरची पावडरचीच बनवायची आहेत. आणि आता आपण फोडणीसाठी घातले आहेत लसूण. त्यानंतर यामध्ये घालूयात चिरलेली शिमला मिरची. तर परतून अगोदर घेणार आहेत आपण शिमला मिरची परतल्यानंतर लगेच शिजलीसुद्धा जाते. त्यामुळे 5 ते 7 मिनटं तरी छान अशी आपण ही परतून घ्यायची आहेत आणि लवकर शिजते. त्यामुळे शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर शिमला मिरचीमध्ये घालूयात आपण लाल मिरची पावडर. घरगुतीच लाल मिरची पावडर मी यामध्ये टाकलेली आहेत. धना पावडर आणि हळद. अगदी साधीच बनवतो आहे आपण, त्यामुळे मी जास्त काही वेगळे मसाले घातलेली नाही आहेत. घरगुतीच लाल तिखटाचा आपण वापर केला आहे. हळद घातली आहे, धना पावडर घातली आहे, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घातली आहे आणि आपण शिमला जी आहे ती शिजलेली आहेत. एकदम परतवल्यानंतर लगेच शिजून गेलेली आहेत. त्यानंतर हिंग घातला आहे. अगदी कमी साहित्यातच तयार होते. घेऊयात आपण परतून. चवीनुसार मीठ घातले आणि मीठसुद्धा यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आणि जे आपण बेसन पीठ कालून ठेवलेलं आहे ते आपण यामध्ये घालूयात. सर्व मिक्स करून ठेवलेलं बेसन पीठ यामध्ये मी घालणार आहेत. तर यामध्ये आपण अजूनसुद्धा म्हणजे पूर्ण जे बेसन पीठ आहे ते भांड्याला लागलेले आहेत ते सर्व धुवून आपण यामध्ये पाणी घालणार आहेत. आणि खूप असं मोकळं सुटसुटीतसुद्धा जे बेसन आहे ते झालं नाही पाहिजे. थोडंसं ओलसर असंच बेसन पाहिजे.
त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहेत. तर बेसनसुद्धा शिजलं पण जाईल आणि खातानासुद्धा छान लागेल. तर या पद्धतीने आपण यामध्ये घातले आहेत पाणी. अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घातलेले आहेत आणि आपण आता हे मिक्स करून घेऊयात. आणि मस्त असं आपण हे सर्व कमी गॅसवरच होऊन देणार आहेत. तर बघा तुम्ही किती छान असं लालसर बेसन शिमला दिसतंय. तर हे आपण करूयात मिक्स. तर आपले सर्व साहित्य यामध्ये टाकून झालेले आहेत आणि आता फक्त आपल्याला घ्यायचं आहेत जे बेसन आपण टाकलेलं आहे तेवढं असं शिजवून घ्यायचं आहेत. तर कमी गॅस करून मस्त असं शिजवून द्यायचं आहे. तर बघा तुम्ही या पद्धतीने मी कमी गॅस करून ठेवलेलं होतं आणि आपण पुन्हा एकदा त्याला अशी पलटी मारलेली आहेत. तर कसं दिसतंय हे सुद्धा बघा तुम्ही छान तयार झालेलं आहे. झाकण ठेवून आपण याला वाफसुद्धा देणार आहेत. तर 5 ते 7 मिनटं तरी आपण याला शिजवून देणार आहेत. शिजल्यानंतर अगदी छान आणि तयार होतं. बघा तुम्ही या पद्धतीने तयार झालं आहेत हे शिमला आणि संपूर्ण अशी तयार झालेली आहे. तर घेऊयात आपण हे डिशमध्ये काढून. तर या पद्धतीने तयार झाल्यानंतर असं दिसतं. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता आपण ही काढून घेऊयात डिशमध्ये. तर जास्त मोकळं सुटसुटीतसुद्धा नाही, तर असं ओलसटच असं या पद्धतीने आपण तयार करायचं आहे. तर माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. भाजी कशी तयार होते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.